स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग 76वा आणि त्याचं विवरण. अभंग असा: संसारी प्राणी भुलला, विषयांचा दासची झाला. कैसा सुटावा संसार, संता पुसावा विचार. मार्ग संत दावितील, तेणे कल्याण साधेल. कैशी साधना करावी, कालस्थिती रूप व्हावी. मनोमार्गे ते सहज, स्वामी प्रत्यक्ष ते आज. न सोडिता ते सुटले, शांती ब्रह्मची ते झाले. ऐशा स्वामींचे स्मरण, बाळा दे तसे स्फुरण. दे बाळा भजनानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. याचा भावार्थ असा: संसार करण्यात मनुष्य प्राणी अगदी भुलून गेला आहे. विषयांचा तो दास गुलामच झाला आहे. हा बंधनात टाकणारा संसार कसा बरं सुटावा? संत विचारांचा मागोवा घ्यावा म्हणजे युक्ती कळेल. संत जीवाच्या कल्याणाचा मार्ग सांगतात, त्याप्रमाणे साधना करावी. साधना तरी कशी करावी? ती देश काल परिस्थितीला योग्य असेल अशीच असावी. मनोमार्गानं जावं, मनाला जिंकावं. स्वामी स्वरूपानंदांनी अशीच साधना सांगितली. सहज साधना करावी. मुद्दाम संसार न सोडता ते सुटले, शांती ब्रह्मच झाले. अशा सहज स्थितीत असलेल्या स्वामींचं सतत स्मरण करावं. ते सामर्थ्य देतात. स्वामींच्या भजनानं आनंद प्राप्ती होते. या अभंगावरचं चिंतन असं: जन्म मरणाचं चक्र म्हणजे संसार. हा संसारच सर्व दुःखांचं मूळ आहे, असं समर्थ रामदास सांगतात. सारासार किंवा नित्यानित्य विवेकानं विचार करीत गेल्यास हा संसार माईक, खोटा आहे हे ध्यानात येतं. मायाजाल असा एक मार्मिक शब्द वापरला जातो. मायेच्या जाळ्यात प्राणी गुरफटतो. संसारात खरं तर दुःखच अधिक आहेत. सुख समाधान प्राप्त व्हावं या इच्छेनं प्राणी या मायाजालातच ते शोधण्याचा प्रयत्न करतो. परमार्थ करण्यानं, देव शोधण्यानं, नामस्मरणानंच सुख मिळतं याकडे तो दुर्लक्ष करतो. त्यामुळं तो मायाजाळात भ्रमण करीत राहतो. शेवटी दुश्चित्त होतो. इंद्रियाद्वारे विषय सुख भोगण्याचा आटापिटा करतो, पण इंद्रियांना आवडणाऱ्या विषयांचाच तो दास, गुलाम होतो. संसाराचं हे आकर्षण सुटून आपण तो खरे ब्रह्म आहोत हे तो ओळखील तर या मायाजालामधून त्याची सुटका होईल. ही सुटका कशी करून घ्यावी? मामा सांगतात, संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागल्यास, चिंतन केल्यास ही सुटका होते. परमार्थ केल्यानं परमात्मा म्हणजेच ब्रह्म कळतं आणि शाश्वत सुखाचा लाभ होतो. सद्गुरू कृपेचा लाभ ज्यांना होतो ते सद्वस्तूचा लाभ करून घेतात. आत्मज्ञानाचा लाभ संत किंवा सद्गुरू कृपेनेच होतो. ते मार्गदर्शन करतात. अपार संसार दुःखांचा म्हणजे अज्ञानाचा नाश करून टाकतात. सद्गुरू हेच ब्रह्म आहेत हे ओळखून त्यांना जीवे भावे शरण जावं लागतं. सद्गुरू सारासार विचार करायला शिकवतात. नित्यानित्य विवेकानं संसाराचं सार्थक होतं. आत्माच तेवढा नित्य आहे, बाकी सर्व अनित्य आहे हे साधनेनं पटतं. शाश्वत या विरुद्ध नाशवंत हे ओळखता येतं. आपल्या वाट्याला दुःखच का याचं उत्तर सापडत नव्हतं. ते न सुटणारं कोडं संत किंवा गुरुकृपेनं कळतं. जे चंचल नाशवंत ते बाजूला सारायचं आणि जे निश्चल शाश्वत आहे तेच आपण आहोत याचा अनुभव घ्यायचा म्हणजे परमार्थ. अशा शोधानं खरं सुख, समाधान, शांती
यांची प्राप्ती होते. स्वामी स्वरूपानंदांनी ही ब्रह्मरूप अवस्था साध्य केली आहे. ते आत्मस्थितीत रंगलेले आहेत. त्यांचं भजन, पूजन, स्मरण, चिंतन करण्यानं माझी सेवा होते. मला खरा भजनानंद प्राप्त होतो. हे होतं 76व्या अभंगाचं विवरण. उद्याच्या भागात आपण 77व्या अभंगाचं विवरण ऐकूया. पावे भक्ता देवश्री वरिज्ञात्यासी मोक्षश्री. श्री स्वामी स्वरूपानंद कृपांकित अमलानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.